प्रेशरमधनं जो माणूस खाली जातो, तो डिप्रेस होतो म्हणून त्याला डिप्रेशन येतं, असं एक सर्वसामान्य फ्रेज हां. असते. या बर्नआउट सिंड्रोममध्ये डिप्रेशन हे किती स्टेजेसमध्ये येतं आणि ते कशा पद्धतीनं वाढत जातं? डिप्रेशनमधलं जे असतं ते खूपदा आम्ही त्याला मास्क डिप्रेशन असं म्हणतो. बरं. मी ते बर्नआउट असं येऊन म्हणणार नाही, आता मी सोडली नोकरी. असं खूपदा येऊन म्हणतात, "मी नोकरी सोडावीशी वाटते. मला काही करायचं वाटत नाही. मी आता सबॅटिकल घेतो." असं म्हणणारे खूप लोक आहेत. दे आर ॲक्चुअली ऑन द वर्ज ऑफ बर्नआउट. बट दे कंटिन्यू अँड देन दे आर डिप्रेस्ड. बरं. कारण डिप्रेशनमध्ये काय असतं, डिप्रेशनमध्ये 2 भावना प्रबळ होतात. एक म्हणजे आय एम हेल्पलेस. ओके. मी असहाय्य आहे. आय एम हेल्पलेस. आय एम होपलेस. माझ्यापुढे काही आशा नाही आणि मला कोणाचं सहाय्य नाही. या 2 भावना मनाला अक्षरशः कुरतडणाऱ्या असतात. आणि मग सॅडनेस वाटतो, इंटरेस्ट वाटत नाही. खूपदा आपण लोकांकडे येतो, मी कसं काम करते माहिती, अगदी यांत्रिकपणे काम चाललंय माझं. अच्छा. म्हणजे माझा जीव नाही त्याच्यात. मी छान स्वयंपाक केल्याचा त्या स्त्रीला किती आनंद होत असतो. ती करते, पण ना तिला ॲप्रिसिएशन मिळत, ना तिला त्याचा आनंद मिळत. सो दे आर नॉट एन्जॉयिंग इट. ॲनिडोनिया म्हणतो आम्ही. सगळी कामं करतोय, पण मला त्यातनं आनंद मिळत नाही. मशीनच सारखं आपण काम करायला लागतो. दीज आर अर्ली सिम्प्टम्स ऑफ डिप्रेशन. ओके. ॲनिडोनिया, सॅडनेस, नॉट नेसेसरली रडणं. लोकांना वाटतं की रडणारी माणसं डिप्रेस्ड असतात. नॉट दॅट एव्हरीवन क्राईज. समटाईम्स काही असं म्हणतात की डोळ्यातनं अश्रूही येत नाहीत हो. इतकी मी थकली आहे, इतकं मी थकलोय की आय कांट वीप. इतकं मी थकून गेलोय, इतकं मला सॅड वाटतंय. आय एम बिकम नम. आणि मग आपली बॉडी सिस्टीम खराब व्हायला लागते, झोप नीट लागत नाही. कधी कधी जास्त खावंसं वाटतं, कधी कधी भूकच लागत नाही, कधी कधी शरीर फुगल्यासारखं होतं, कधी कधी अगदी बारीक होऊन जातात. कधी कधी आपण लोकांना म्हणतो की काय झालंय तुला, बरं नाही आहे का? नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, पण आपल्याला दिसतं की जो एक तेज असतं ते नाहीसं होतं. हालचाली स्लो होतात. आणखी पण एक आपल्याला प्रॉब्लेम आजकाल मला दिसतोय जो बर्नआउटमध्ये आहे आणि डिप्रेशनमध्ये येतो, थायरॉइडमध्ये प्रॉब्लेम दिसायला लागतात ओके. आपल्याला. कदाचित आपल्याकडे डायबिटीस, कॅपिटल ऑफ द Yes. वर्ल्ड, the diabetes is also perhaps connected to many mental condition. स्ट्रेसची डायबिटीस कनेक्टेड आहे, हार्ट इज हा डिप्रेशनशी कनेक्टेड आहे, स्ट्रेसशी कनेक्टेड आहे. सो ऑल दिस इज सिस्टीम प्रॉब्लेम्स. म्हणजे मला उदास वाटणं हे मेंटल आहे, पण माझं हार्ट नीट चालत नाही, माझं पोट नीट चालत नाही, मला भूक लागत नाही, माझ्या अंगात शक्ती नाही, माझं सांधे दुखलेत, मला श्वास घेता येत नाही, दमा लागतोय वारंवार. ओके. हे सिस्टीम डिसऑर्डर्स आहेत. ओके. म्हणजे ही सिस्टीम तुमची बिघडते आणि ती बिघडल्यानंतर ती सावरायला वेळ लागतो. पण जी इतकी सुंदरपणे सेट झालेली असते ती बिघडते. जसं बिघडलेला कॉम्प्युटर तुम्हाला सॉफ्टवेअर नवीन बसवावं लागतं ना, रिफॉर्मॅट करून पण नाही होत. नवीनच करप्ट झालंय आपण म्हणतो. आता चिप बदलावी लागेल. आपली कोणती चिप बदलायची? सो हा सगळा जो प्रकार आहे ना, तो आपल्याला बर्नआउट, डिप्रेशन या सगळ्यामध्ये दिसायला लागतो. पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये दिसतो. अच्छा.